बोला, काय अपडेट आहे तपोवनातून? शांती शांती शांती. तपोवनातून थेट भोलानाथ धडपडे. तुला या सगळ्या परिस्थितीवर काय वाटतं सांग? बोला, काय करताय? झाड बोलतात का? तुम्ही जर बोलायची संधी दिली ना तर हे झाड सुद्धा बोलू लागेल. बघा तुम्ही बघा. बातम्यांच्या दुनियेत विनोदी पण तितकाच मार्मिक ब्रेक. एकाच्या जागी 100 म्हणू. बोला ना, अहो, तुम्ही कुठे चाललाय? सॉरी मॅडम, मी ना भावनेच्या भरात जरा वाहून गेलो. नमस्कार महाराष्ट्र, मी कृपा राजेंद्र सपकाळ आज पुन्हा एकदा तुमच्या समोर अत्यंत ज्वलंत मुद्दा घेऊन आलेली आहे. हा मुद्दा आहे नाशिक इथे असलेल्या तपोवनातील 1800 झाडांचा. चला तर मग या बातमीचे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे रिपोर्टर भोलानाथ धडपडे यांच्याकडून. अरे देवा, पुन्हा भोला, माफ करा. बोला, काय अपडेट आहे तपोवनातून? शांती शांती शांती. भोला, काय करताय आपण? भक्ती भक्ती भक्ती. भोला, लाईव्ह बुलेटिन सुरू आहे. जबरदस्ती जबरदस्ती जबरदस्ती. भोला, काय बोलताय? लोक बघतायत तुम्हाला. आता तरी शांती आणि भक्तीतून बाहेर या. आता हे काय करताय? मॅडम, तपोवनांच्या या झाडांच्या सानिध्यात तपश्चर्या करतोय मी. भोला, आता बस करा, नाहीतर तुमची कायमची दिनश्चर्या मी बॉसला सांगून बदलून टाकेन. सॉरी मॅडम, पण त्याचं काय माहितीये का, मी ना आता त्या मोहमायेच्या दुनियेतून नुकताच बाहेर पडलोय मॅडम. म्हणून हो, मग माझ्यावर कृपा करून पुन्हा या मोहमायेच्या दुनियेत परत या आणि तपोवनातील झाडांचे अपडेट्स द्या. हो मॅडम. मॅडम, इथे ना ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त आहे मॅडम. डोक्यावर सूर्य असताना देखील गारवा आहे मॅडम, गारवा. आणि हो, इथे पक्ष्यांचा सुमधुर किलबिलाट आहे मॅडम. चिव 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 चिव, काव काव मॅडम. आणि ना इथल्या मातीत आपलेपणाचा सुगंध आहे मॅडम. हो, आणि येथील वाऱ्याच्या प्रत्येक झुळकामध्ये मॅडम विलक्षण शांतता आहे मॅडम, शांतता. हा. भोला, फिलॉसॉफी नकोय, लाईव्ह रिपोर्ट हवाय. प्लीज भानावर या आणि झाडांबद्दल बोला. अहो मॅडम, असं काय करताय? हे सगळं जे मी बोलत होतो ना ते या झाडांबद्दलच होतं मॅडम. हो का? अच्छा अच्छा, ठीक आहे. पण भोला, तुमच्या आसपास कोणी दिसत नाहीये. अहो मॅडम, असं काय करताय? इथे कोणी सेलिब्रिटी पण नाहीये ना, इथे कोणी भंडारा ठेवलाय. आणि या बिचाऱ्या झाडांना कोणत्या राजकीय पक्षाचं समर्थन सुद्धा नाहीये. मग इथे पब्लिक कसा येणार मॅडम, तुम्हीच मला सांगा. आणि हो, पण इथे काही पर्यावरण प्रेमी आहेत, ते या झाडांसाठी त्यांचे पाय जमिनीत घट्ट रोवून उभे आहेत मॅडम. हा. अहो भोला, मग कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करा, कारण या मुद्द्यावर त्यांच्या भावना जाणून घेणं आपल्यासाठी हो, मॅडम, महत्वाचं हो. आहे. मला सांग, तुला या सगळ्या परिस्थितीवर काय वाटतं सांग? भोला, हा. काय करताय? झाड बोलतात का? अहो मॅडम, तुम्ही जर बोलायची संधी दिली ना तर हे झाड सुद्धा बोलू लागेल. बघा तुम्ही बघा. हा, बोल भावा बोल. या सगळ्या परिस्थितीवर तुला काय वाटतं, बिंदास सांग. हा. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. बघा मॅडम, मी सांगितलं होतं ना, तुम्ही जर गप्प बसलात तर हे झाड सुद्धा बोलू लागेल मॅडम. बोल भावा, बिंदास बोल. बोल बोल बोल. हा. ही गोष्ट आम्हाला अजिबात आवडली नाही. साधुग्राम बांधण्यासाठी 1800 झाडांची बळी, याला आमचा तीव्र विरोध आहे. बापरे, तुम्ही कोण आहात? आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही. बघितलं मॅडम, ही ब्रेकिंग न्यूज आहे. या आंदोलकांचा कुंभमेळ्याला विरोध नाहीच आहे. त्यांना झाडं तोडण्यापासून ते वाचवतात मॅडम. हा हा, बोला बोला बोला. एकाच्या बदल्यात 100 मारू, एकाच्या बदल्यात 100 मारू. एकाच्या बरोबर आहे मॅडम. बदल्यात 100 मारू. एकाच्या जागी 100 म्हणू पण झाडं तोडू देणार नाही. एकाच्या जागी 100 म्हणू पण भोला, झाडं तोडू देणार भोलानाथ, नाही. एकाच्या- अहो, तुम्ही कुठे चाललाय? सॉरी मॅडम, मी ना भावनेच्या भरात जरा वाहून गेलो. बोला. हा. बोला, हा. तुम्ही रिपोर्टर हो, आहात. हो. लोकांना समाजात, राजकारणात आणि जगात काय घडतंय ते दाखवण्याची तुमची जबाबदारी आहे. अहो नाही हो मॅडम, पण त्याआधी मी या झाडांच्या ऑक्सिजनवर जगणारा माणूस आहे. हो. आणि ना मॅडम, हे बघा, एक झाड तोडून 10 झाडं लावणं याला काय अर्थ नाही हो मॅडम. त्यापेक्षा ना, हे बघा, त्यापेक्षा मॅडम हे एक झाड आहे ते तरी कशाला तोडायचं मॅडम, तुम्ही मला सांगा. म्हणून ना
मला त्या आंदोलकांचं म्हणणं पटतंय मॅडम. एकाच्या जागी 100 मरू पण झाड तोडू देणार नाही. एकाच्या जागी 100 मरू पण झाड तोडू भोला, देणार नाही. भोला. एकाच्या जागी 100 मरू पण झाड तोडू देणार नाही. तर भोला म्हणतोय ते बरोबर आहे का चुकीचं हे आता तुम्हीच ठरवा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा संत तुकारामांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेला अभंग, ज्यात माऊली म्हणतायत की झाडे, वेली आणि सर्व प्राणी हे माझे मित्र आहेत आणि ते मला आनंद देतात. त्यांच्यासोबत एकांतात राहिल्यानं आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद मिळतो. आणि हेच तत्वज्ञान आपल्या हजारो वर्ष जुन्या संस्कृतीमध्ये आणि धर्मग्रंथातही सांगितलं गेलंय. मग आज आपल्याला याचा विसर का पडतो याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. याच नोटवर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा लोकशाही मराठी.